वेकोलीतील महाजनको विभागाला जाणाऱ्या कोळशात गिट्टी, कोळसा सायडिंगवर 2 हायवा टिप्पर जप्त, अद्याप गुन्हा नोंद नाही। वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड अंतर्गत वणी नॉर्थ क्षेत्रातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीतून दररोज हजारो टन कोळसा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड कडे वीज निर्मितीसाठी पाठवला जातो। हा कोळसा मोठ्या हायवा टिप्परद्वारे वणी शहरालगतच्या रेल्वे सायडिंगवर आणून रेल्वे रॅकमध्ये भरला जातो। मात्र 23 फेब्रुवारीच्या रात्री या प्रक्रियेदरम्यान गंभीर प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 हायवा टिप्परमध्ये कोळशाऐवजी दगड, माती व गिट्टी भरून रेल्वे सायडिंगवर खाली केला जात असल्याचे निदर्शनास आले। संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशी करून दोन्ही टिप्पर जप्त केले। या प्रकरणी वेकोली प्रशासनाने वणी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे। मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही। पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी सांगितले की वेकोलीकडून सविस्तर व कायदेशीर बाबींचा समावेश असलेली तक्रार प्राप्त झालेली नसल्याने गुन्हा नोंदवण्यास विलंब होत आहे। प्राथमिक स्वरूपाची तक्रार प्राप्त झाली असली तरी नेमकी कोणती कलमे लावावीत व पुढील कारवाई कशी करावी याबाबत कायदेशीर अडचणी निर्माण होत आहे। त्यामुळे संपूर्ण घटनाक्रम, पुरावे व तांत्रिक माहितीसह सविस्तर तक्रार सादर करण्याच्या सूचना वेकोली प्रशासनाला देण्यात आल्या आहे। दरम्यान कोळसा वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना जीपीएस प्रणाली बसवण्यात आलेली असून त्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष कार्यरत आहे। संबंधित वाहन रस्त्याच्या निर्धारित मार्गापासून 3 मीटर जरी दूर गेले तरी सिग्नल प्राप्त होतो अशी व्यवस्था आहे। त्यामुळे कोळसा भरून निघाल्यानंतर ट्रक नेमके कुठे थांबले, माल कुठे खाली करण्यात आला आणि गिट्टी मातीचा साठा कुठून व कसा मिसळला गेला याचा तपास तांत्रिक पडताळणीद्वारे करणे शक्य असल्याचे पोलीस विभागाचे मत आहे। जीपीएस डेटा, वजन काट्याची नोंदवही व सायडिंगवरील सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारे सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे। वेकोलीकडून महाजनकोसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर कोळसा पुरवठा केला जातो। या पुरवठ्यात भेसळ होत असल्याच्या चर्चा परिसरात सुरू असून त्यामुळे शासनाच्या महसुलाला व वीज निर्मिती प्रक्रियेला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान वेकोली प्रशासनाकडून सविस्तर तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। या प्रकरणामुळे कोळसा वाहतूक व्यवस्थेतील पारदर्शकता, देखरेख यंत्रणा आणि नियंत्रण प्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। DV9 ब्युरो रिपोर्ट, वणी।